हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आहे पितृ अमावस्या आणि आज कावल्याला वेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा घास ठेवला जातो घरांच्या पत्र्यावर किंवा कौलांवर। आज तोरण सुद्धा बांधतात, तर ते तोरणचं सामान आणलेलं आहे। तुम्हाला दाखवतो मी काय काय आणलेलं आहे। मित्रांनो, बघू शकता सर्व सामान आणलेलं आहे आणि ते भात, याला म्हणतात करडू याला, आणि याला म्हणतात पोहे, आणि याला बोलतात खुरासणी, आणि काही आंब्याची पानं सुद्धा आणलेली आहेत आणि रश्श्या सुद्धा आहेत। तर जेव्हा पप्पा बनवतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेन। मित्रांनो, इथे पप्पा आंब्याची पानं तोडत आहेत, कारण खाली आंब्याची पानं काही चांगली भेटत नाही, त्यामुळे आता आंब्याची पानं गवसत आहेत पप्पा। बघू शकता एक तोरण बनवून झालेला आहे आणि इकडे पप्पा अजून काय बनवत आहेत, मला दाखवतो असं बनवत जातं। त्याच्यात काय काय असे थोडे थोडे करून घेतात आणि त्याच्यात ठेवून त्याला बंद करून ते रस्सीला बांधून घेतात। जसं याला कसं बनवलेलं आहे तसंच तुम्ही बघा कसं करता। आणि असं केल्यानंतर रस्सी घेऊन त्याला असे गाठ करून त्याला बांधलं जातं। तर आता बघा तुम्ही, बांधून असं खेचलेलं आहे आणि हा एक बांधून झालेला आहे। आता सर्व तोरण बनून झालेले आहेत। मित्रांनो, सकाळच्या नाश्त्यामध्ये केळीच्या पानावर शिरा दिलेला आहे आणि इथे करांदा आणि चवली सुद्धा आहे गावची। मी आता शिरा खायला घेतलेला आहे। मित्रांनो, करांदा आणि चवली खायला घेतलेली आहे। तर मित्रांनो, इथे पहिला तोरण बांधलेला आहे। आमच्या आईने पातवड्याचा पीठ मलायला घेतलेला आहे आणि पातवडे सुद्धा बनवायचे आहेत, त्यामुळे आता पीठ मलायला घेतलेलं आहे। मित्रांनो, पातवडे पानामध्ये पॅक केलेले आहेत आणि याला थोडा वेळ ठेवूया, मग तळूया। बघू शकता इथे अनारसे आणि वडे केलेले आहेत। बघू शकता इथे तळायला लावलेले आहेत। आज पितृपक्ष आहे, त्यामुळे घास बनवलेला आहे आणि याला आता पत्र्यावर ठेवूया। आता घास ठेवायला लावलेला आहे। तर मित्रांनो, मी आता जेवत आहे। मित्रांनो, आता संध्याकाळ पडलेली आहे आणि इथे खीर दिलेली आहे, ती आता मी खात आहे जरा। तर मित्रांनो, कटलेस खायचं मन झालेलं आहे, त्यामुळे आता गावात जाऊया आणि ब्रेड आणूया आणि त्याच्यासोबत सॉस सुद्धा आणू, आणि आम्ही रात्रीच्या वेळी बनवणार आहेत, तर चला आणू। मित्रांनो, ब्रेड आणलेला आहे आणि खूपच थकून आलेलो आहेत आम्ही, आणि फायनली ब्रेड आणला कसा तरी। आणि मित्रांनो, आम्हाला सॉसच नाही भेटला, आता बनवूया कटलेस आणि भेटूया। कटलेस बनवायला सुरुवात केलेली आहे आणि ते ही लसूण आणि कोथिंबीर वगैरेची पेस्ट बनवून घेऊया, आणि उकडलेले बटाटे आहेत, इथे बघू शकता फोडणीला टाकलेलं आहे आणि इथे बटाटे शिजून झालेले आहेत। ते फोडणी झाल्यानंतर याला बटाट्यामध्ये टाकूया आणि मस्त कुक करून घेऊया। त्यांना इथे उसळ बनवून झालेली आहे, ज्या कटलेसच्या आतमध्ये भरतात, आणि हे बघू शकता एक कटलेस बनवण्यासाठी एक तयार झालेला आहे। तर मित्रांनो, ब्रेडमध्ये उसळ भरून झालेली आहे आणि आता हे बेसनामध्ये डुबवून डायरेक्ट फ्राय करूया। मित्रांनो, इथे आता पहिला कटलेस जात आहे तेलामध्ये, आणि आता टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता, आणि इकडे कटलेस आता तेलामध्ये फ्राय करायचे आहेत। दुसरा सुद्धा टाकलेला आहे, आणि आज कटलेस बनवण्यासाठी आमची काकी आलेली आहे, आणि ते आता कटलेस पूर्ण बनवून घेऊया। तर मित्रांनो, इथे पूर्ण कटलेस झालेले आहेत। मित्रांनो, आता कटलेस खात आहे मी। मित्रांनो, कटलेस खाऊन झालेला आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।